संतों को न्याय दिलाने के लिए जी न्यूज की मुहिम लगातार जारी है। महाराष्ट्र के पालघर में संतों की हत्या के मामले में नया खुलासा हुआ है। आप बने रहिएगा और इस खुलासे को ध्यान से समझिएगा भी। जी न्यूज पर आप इस घटना की सबसे बड़ी गवाही सुनने जा रहे हैं। ये गवाही उस चश्मदीद की है जिसके सामने हिंसक भीड़ साधु की हत्या करने पर उतारू हो गई थी। हत्याकांड की चश्मदीद चित्रा चौधरी ने दावा किया है कि एनसीपी के स्थानीय नेता काशीनाथ चौधरी ने भीड़ को रोका ही नहीं। जी न्यूज से बातचीत में गढ़चिंचले गांव के सरपंच चित्रा चौधरी ने सवाल उठाया कि हथियारों के साथ भीड़ कैसे जमा हुई। चित्रा चौधरी के आरोपों पर स्थानीय एनसीपी नेता काशीनाथ चौधरी ने सफाई भी दे दी है, लेकिन वहीं सीआईडी ने काशीनाथ चौधरी को पूछताछ के लिए समन किया है। पालघर पर जी न्यूज का बड़ा खुलासा। जी न्यूज पर पालघर की पहली चश्मदीद। साधुओं की निर्मम हत्या पर सबसे बड़ी गवाही। संतों की हत्या के मास्टरमाइंड को कौन बचा रहा है? ये वो चश्मदीद है जो सबसे पहले उस जगह पर पहुंची थी जहां 16 अप्रैल को पुलिस के सामने ही 2 साधुओं और उनके ड्राइवर की पीट कर हत्या कर दी गई थी। ये चश्मदीद पालघर में डहाणू इलाके के गांव गढ़चिंचले की सरपंच है, जिनका नाम है चित्रा चौधरी। हत्याकांड की चश्मदीद चित्रा चौधरी ने जो दावा किया है वो चौंकाने वाला है। पुलिस वाले आले आणि पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी आलेला त्यांनी पण आहे साहेब आवाज उचलला, काय सरपंच बाईचं मानायला तयार नाही तर माझी तरी आहे का असं. त्यांनी पण काहीच आवाज उचलला नाही आणि पोलिसांनी पण काहीच आवाज उचलला नाही. नंतर ते पोलीसवाले आले आणि व्हिडिओ खेचत होते. ते गाडीची तोडफोड झालेले ते साधू आणि तो ड्रायव्हर त्या गाडीतच होते तिघे पण. तोपर्यंत आमची जबाबदारी आम्ही किती कंट्रोल केलं, 3 तास कंट्रोल केलं आणि पोलीसवाले नाही आले तर आम्हाला पण तिथे जागेवर मारलं असतं. दगडफेक केली, मला पण लागली सगळी चप्पल, पण माझी चप्पल तुटून गेली, मी पण पडली चेकनाक्याजवळ. नंतर मी आत घुसली तेव्हा मी मागच्या दरवाजे आटे निघून इकडे घरी पळाले. माझा कसा बिसा जीव बचवला। जब इस घटना का वीडियो आया था तब आरोप ये लगे थे कि भीड़ में एनसीपी और सीपीएम के स्थानीय नेता और कार्यकर्ता थे। इसमें प्रमुख तौर पर एनसीपी के जिला पंचायत सदस्य काशीनाथ चौधरी का नाम लिया गया था। सरपंच चित्रा चौधरी ने दावा किया कि एनसीपी के स्थानीय नेता काशीनाथ चौधरी ने भीड़ को नहीं रोका। जी न्यूज से बातचीत में गढ़चिंचले गांव की सरपंच चित्रा चौधरी ने सवाल उठाया कि हथियारों के साथ भीड़ कैसे जमा हुई। पुलिस वाले आले आणि ते बोलले काय उठा असं, ते साधू महाराजांना सांगत होते काय उठा. आम्ही आले तोपर्यंत आता काही घाबरू नका. ते उठले आणि दोघे ड्रायव्हर आणि तो दुसरा साधू होता तो डायरेक्ट इथं त्यांची गाडी आणि पोलीसवाल्यांची तिकडनं गाडी होती, दांड्याची तिकडनं होती आणि इकडनं गाडी होती. तोपर्यंत ते आले आणि ते साधू महाराज, ते ड्रायव्हर साधू महाराज दुसरा होता तो डायरेक्ट पोलीसवाल्या गाडीत जाऊन बसले. ते दोघे जाऊन बसले आणि एक मतारा सारखा होता, तो मतारा मागून उठला आणि गाडीतून असा निघाला चेकनाक्याजवळ. तेव्हा ते पोलीसवाला मेजर कोण साळके म्हणून त्यांनी हाताला पकडलं आणि त्यांना असं त्यांच्या गाडीत प्रयत्न केला न्यायचा. ते दोघे जाऊन बसले आणि हा मतारा सारखा होता, त्याला दगडफेक केली तेव्हा मला पण लागला आणि मताराला पण लागलं. तो साधू होता. राष्ट्रवादीचे आहेत आणि मी बीजेपीचे सरपंच आहेत. पण साहेब आम्ही राजकारण असं काहीच कुठे करत नाही. आजपर्यंत एवढं मर्डर झालं, काय घटना घडली मी नाही बघितली, पण साहेब घेऊन गेले तेव्हा मी बघितले. 2 मर्डर खाली होते, गाडीत मर्डर होते. मी इथे राजकारण करत नाही असं पण पण तिथं पण ते माणसं आहे, काही पोरं आहेत, काही जेंट्स आहेत. मी एवढी पब्लिक मी नाव नाही सांगू शकत, पण मी एवढी विनंती करते काय चेक नाक्यात कॅमेरे होते, सीसीटीव्ही कॅमेरे होता, ते फुटेज जर चेक केले तर मी सांगू शकते हा पोरगेचा पोरगा आहे, तो पोरगा आहे, हे नाव आहे, त्याचे ते नाव आहे. चित्रा चौधरी के आरोपों पर स्थानीय एनसीपी नेता काशीनाथ चौधरी ने सफाई दी है। काशीनाथ चौधरी ने भी आरोप लगाया है कि बीजेपी इस मामले को राजनैतिक रंग दे रही है। तो 2-2.5 हजाराचा जमाव त्या ठिकाणी होता. त्यांनी आमचंही ऐकलं नाही. तिथं वन विभागाचे कर्मचारी 3 होते, त्यांचंही ऐकलं नाही. आम्हालाही धक्काबुक्की केली. पोलिसांच्या गाडीवरती दगडफेक केली, माझ्या गाडीवरती पण दगडफेक केली. माझ्या गाडीला सुद्धा काच फुटली त्या ठिकाणी. आम्ही सगळ्यांना हात जोडून विनंती करत होतो, परंतु कोणीही ऐकलं नाही. आता या प्रकरणाला
भारतीय जनता पक्षाकडनं राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. मी त्या ठिकाणी पोलिसांनी आवाहन केलं म्हणून मदत कार्यासाठी गेलो होतो आणि तेही पोलिसांच्या सोबत गेलो होतो. परंतु आता भारतीय जनता पक्ष त्याला माझ्या पक्षाचं नाव घेऊन, शरद पवार साहेबांचं नाव घेऊन त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी नम्र विनंती आहे अशा लोकांना. महाराष्ट्र कांग्रेस ने भी आरोप लगाए कि इस मामले में जिन आरोपियों को गिरफ्तार किया गया उनमें कुछ बीजेपी के कार्यकर्ता भी हैं। 61 और 65 नंबर के जो आरोपी हैं ईश्वर निकुले और भाऊ साठे, ये भारतीय जनता पार्टी के उस गांव के पदाधिकारी हैं। ऐसे बहुत सारे जो आरोपी हैं वो भारतीय जनता पार्टी से संबंधित है, जिनके ऊपर 7 दिन बीत गए, अब तक कार्यवाही, कुछ भी कार्रवाई जो भारतीय जनता पार्टी की तरफ से नहीं की गई। संतों की हत्या के बाद चित्रा चौधरी को भी जान से मारने की धमकी मिल चुकी है। सरपंच ने अपनी गवाही में जिस तरह से भीड़ के अचानक उग्र हो जाने की बात कही है, उससे ये सवाल उठता है कि क्या अफवाह सिर्फ कहने के लिए थी और असली मकसद साधुओं की हत्या करना ही था। राकेश त्रिवेदी, जी मीडिया, पालघर। No signal, no worry. Presenting Z News app with live TV, latest updates and expert opinion. Available on Google Play and App Store. Download it now.